हा शिमला मिरचीसाठी. हा ओके आणि एन बुस्टर 4-5 पोती त्यात होते. ओके कृषीधन एक 40 पोती. हा असं जवळजवळ 40-85 पोतीचं बेसल डोस टाकला होता याच्यावर. ओके नंतर मिरची निघाल्यानंतर याच्यावरती हा टमाटो घेतलेला. अच्छा. आणि टोमॅटो तुम्ही काय नियोजन केलं, खतांचं कसं नियोजन केलं? काय नाही, पहिलं बेसल डोस त्याच्यावरतीच लावून घेतले. हा नंतर मग क्रॉप वगैरे वगैरे, हा. हा, हा. याला डीआर सॉइल खालून सोडले. ओके. तुम्ही केलं प्रमाण तुमचं याचं. हा, बरोबर कमी आहे. केलं. तुम्ही जास्त सॉइल सोडला तर कंटिन्यू, मग जेवढं तुम्ही सॉइल द्याल आठवड्याला किंवा 15 दिवसाला, तुझी कंटिन्यू रुटीन जर तेव्हा देत राहिल तुम्ही, तर काय होतं, जे हे तुमचं पाणी काही काही बारीक राहिले ना, यांची तुमची कॅनोपी अजून वाढते. प्लस दुसरा मुद्दा म्हणजे का आपटेक वाढतो खालचा, पांढरे डेव्हलप होते खाली, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जेवढं तुम्ही कंटिन्यू, आणि कोणत्याही खतामध्ये चालतं ते, असं काही नाही, जेवढं तुम्ही कोणत्या खतामध्ये द्याल तेवढं तुम्हाला चांगलं फायदा त्याचा. बरोबर. म्हणजे तुम्ही जे काही खत सोडता, म्हणजे ऑक्साईड बेस असू किंवा कोणतेही खत असू खाली पाण्यात सोडणारे आपले लिक्विड खतं, त्यामध्ये तुम्ही सॉइल बुस्टर आपण देऊ शकता. तुमचं आपटेचं कार्य वाढवतं जमिनीमधलं आणि पांढरेमुळे वाढवतं. बरोबर. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? नाही, एक नंबर आहे, तसं काही विषयच नाही, चांगला आहे.